आहे कुरकुरीत, स्वादिष्ट आणि आठवणीने भरलेली अशी कुरडई, जी गहू किंवा तांदळापासून बनलेली असते. हा खानदेशचा पारंपरिक खाद्यपदार्थ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. वर्षभरासाठी ही कुरडई बनवून ठेवली जाते. ही बनवायला खूप अवघड आहे, पण खाण्यासाठी खूप चविष्ट आणि सोपी आहे. लहानांना तर जास्तच आवडते. त्याबरोबर मला याची भाजीही खूप आवडते. दरवर्षी आई आणि सासू बोलते की यावर्षी नाही बनवणार बाबा कुरडई, मी खूप मेहनत लागते, खूप हातपाय दुखतात, पण तरी त्या दरवर्षी बनवतात आणि दरवर्षी मला पाठवतात. आता माझ्या वहिनी पण कुरडई बनवण्यात एक्सपर्ट होत आहे, म्हणून पुढे जाऊन वहिनींनाच मस्का लावावा लागणार आहे कुरडईंसाठी. आई आणि सासूबाई अशा कुरडया पाठवतात, त्यामुळे डाएट करायचं कितीही ठरवलं तरी तो डाएट होत नाही. कारण कुरडई बघितली, तिला तळलेली कुरडई तर बघून कोणाच्याही तोंडात पाणी सुटतं. त्यामुळे अशी खानदेशी स्पेशल कुरडई तुम्ही पण खा. तर कुरडई बनवण्यासाठी सर्वप्रथम गहू हे तब्बल 3 दिवस पाण्यामध्ये भिजवले जातात आणि चौथ्या दिवशी त्यांना स्वच्छ पाण्याने उपसून ओलेच गहू दळून आणले जातात आणि त्यानंतर ते गहू दळून आणल्यानंतर सुती कपड्याने ते गाळलं जातं. गाळल्यानंतर त्याचा तो चीक काढला जातो आणि तो चीक पुन्हा एका पातेल्यामध्ये टाकून त्याला रात्रभर सुती कापड वरून बांधून रात्रभर तसाच ठेवला जातो आणि मग चौथ्या दिवशी रात्रभर ठेवल्यानंतर 5व्या दिवशी कुरडई बनवायला सुरुवात केली जाते. अशा प्रकारे पांढरा शुभ्र चीक पडतो आणि नंतर अशा प्रकारे गावाकडे मस्त चूल मांडून त्यावर घेरण्याचं पातेलं ठेवून प्रमाणानुसार पाणी आणि मीठ टाकून हा चीक घेरला जातो. घेरताना मात्र गुठळ्या पडू नये म्हणून चाटूने त्याला सतत हलवत राहावं लागतं आणि इथेच खरी खूप मेहनत असते घेरण्यासाठी. त्याला खूप ताकद लागते आणि सतत हलवत राहावं लागतं, त्यामुळे हातांची पूर्णपणे वाट लागते. या पिठाला चांगले घेरले जाते आणि घेरल्यानंतर हे पीठ चांगलं शिजवलं जातं, तरच कुरडई चांगली येते, पांढरशुभ्र येते आणि तिचे तार पडत नाही. आपल्या गावाकडे एक गोष्ट चांगली असते की सगळ्या आजूबाजूच्या बायका ह्या पडजी करतात एकमेकांवर, त्यामुळे हे एवढं शक्य होतं, नाहीतर हे प्रचंड मेहनतीचं काम आहे. या प्रकारे 2-3 जणांनी घेरून झाल्यावर चाटू पुन्हा वहिनींनी हातात घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा चीक शिजवून घेतला जातो आणि फायनली इथे ठश्यामध्ये तो शिजलेलं पीठ भरून अशा प्रकारे कुरडई बनवली जाते. कुरडई टाकताना तिला पण एक स्वच्छ पांढऱ्या शुभ्र सुती कपड्यावरच टाकली जाते, जेणेकरून ती खाली चिपकायला नको. सावीला बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली. मी पण अशीच लुडबुड करायची. ती पण आई आणि आजीला बघून शिकते आता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही या पिठामध्ये फूड कलर ऑरेंज किंवा येलो ॲड करू शकता. इथे आपल्या कुरडया रेडी आहेत. आता यांना 1 ते 2 दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवून त्यानंतर वर्षभरासाठी ह्या साठवल्या जातात आणि वर्षभरात तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकतात. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.